Dear student, in the last lecture we have seen forest resources. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही वनसंपत्ती जी आहे तर त्या वनसंपत्तीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाची असणारे जे काही कार्य त्याच्यामधले असणारे जे काही प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षणात्मक अशा प्रकारची कार्य त्या ठिकाणी पाहिली. त्याचबरोबर असणारे जे काही फॉरेस्ट जे आहे तर त्या फॉरेस्टची प्रॉडक्टिव्ह अशा प्रकारची फंक्शनसुद्धा त्या ठिकाणी पाहिली. उत्पादक अशा प्रकारची असणारी जी काही कार्य जे आहे तर ती कार्य त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर हाऊ टू कॉन्झर्व फॉरेस्ट, जंगल संवर्धन जे आहे तर ते जंगल संवर्धन कशा पद्धतीने करावं याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर आपल्याला ओशन रिसोर्सेस म्हणजे सागर संपत्ती जी आहे तर त्या सागर संपत्तीची माहिती त्या ठिकाणी पाहायची. पहा ओशन रिसोर्सेस, सागर संपत्ती. लेटस रिकॉल म्हटलेलं आहे की नेम द ओशन ऑफ द अर्थ, पृथ्वीवरील जे काही महासागर जे आहेत तर ते महासागर कोणकोणते याची नावं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेली की आपल्याला पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर अशा प्रकारची पृथ्वीवर असणारे अनेक महासागर जे आहेत तर त्या महासागरांची नावं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा की हाऊ इज सी वॉटर युजफुल टू अस इव्हन दो इट इज साल्टी, की समुद्राचे पाणी खारट असून सुद्धा ते आपणास उपयुक्त कसं ठरतं तर ते आपण पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहता याच्यानंतर पुढे वी हॅव लर्न्ड दॅट ओशन ऑक्युपाइज ए ग्रेटर पार्ट ऑफ द अर्थ सरफेस दॅन लँड डज. पहा की पृथ्वीवरील जमिनीपेक्षा अधिक असणारा जो काही भाग जो आहे तर तो कशाने, सागराने व्यापलेला आहे, समुद्राने त्या ठिकाणी व्यापलेला आहे. हे मागील वर्ग जे आहेत तर त्या वर्गांमध्ये त्या ठिकाणी ते पाहिलेले. पाहता पुढे की एनर्जी कॅन बी ऑब्टेन ऑन ए लार्ज स्केल फ्रॉम ओशन, महासागर जे आहे तर त्या महासागरापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त केली जाऊ शकते. सी वेव्ज ॲट हाय अँड लो टाईड अँड ओशन करंट्स आर बिंग यूज्ड फॉर जनरेशन ऑफ द पॉवर. इयत्ता 6वीला तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल तर इयत्ता 6वीमध्ये या ठिकाणी काय सांगितलेले, सी वेव्ज ॲट हाय अँड लो टाईड्स म्हणजे भरती जी आहे समुद्राला ज्या वेळेला भरती येताना असते, ओहोटी येताना असते, या भरती ओहोटीच्या असणाऱ्या ज्या काही लाटा असते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की ओशन करंट म्हणजे सागराचे असणारे जे काही समुद्र प्रवाह जे आहे तर त्या समुद्र प्रवाहाचा उपयोग ऊर्जा निर्मिती जी आहे तर त्या ऊर्जा निर्मितीसाठी त्या ठिकाणी काय केलं तो केला जातो. लास्ट इयर वी हॅव लर्न्ड समथिंग अबाउट धिस इन जॉग्राफी, आणि मागील इयत्तेमध्ये भूगोल विषयामध्ये सुद्धा तुम्ही याची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी घेतलेली त्या ठिकाणी आहे. याच्यानंतर पुढे पुढे काय दिलेलं आहे आता, देअर आर रिझर्व्हर्स ऑफ ए व्हरायटी ऑफ द नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर ॲट द बॉटम ऑफ द सी अँड बिनीथ द सी बेड टू. काय सांगितलेले की सागर जल जे आहे, सी वॉटर, बरोबर, सी वॉटर म्हणजे काय, सागर जल. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, ॲट द बॉटम ऑफ द सी म्हणजे सागर तळावर. त्याच्यानंतर बिनीथ द सी बेड म्हणजे सागर तळाच्या खाली विविध अशा प्रकारचे नैसर्गिक संपत्तीचे साठे जे आहेत तर ते साठे त्या ठिकाणी आहेत. दीज रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम सी अँड ओशन आर कॉल्ड द मराईन रिसोर्सेस. जे समुद्र असेल, महासागर असेल, याच्यामधून प्राप्त होणारे जे काही व्हॅल्युएबल्स संपत्ती आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू तर या संपत्तीलाच काय म्हटलेलं आहे, मराईन रिसोर्सेस म्हणजे सागर संपत्ती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यानंतर पुढे पहा मिनरल्स अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशन. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, सागरी खनिज आणि जैविक अशा प्रकारची संपत्ती.
एक प्रश्न आहे की आर मिनरल्स टू बी फाउंड इन सीज अँड ऑन द सीबेड ॲज दे आर फाउंड इनसाइड द अर्थ. की भूगर्भ जो आहे तर त्या भूगर्भामध्ये ज्याप्रमाणे खनिजे आपल्याला सापडतात, मिनरल सापडतात, त्याचप्रमाणे सी म्हणजे समुद्रामध्ये किंवा सीबेडला समुद्राच्या खाली खनिजे त्या ठिकाणी सापडत असतील का? तर जशी त्या ठिकाणी भूगर्भामध्ये खनिजे सापडतात तशाच पद्धतीची समुद्रामध्ये समुद्राखाली सुद्धा त्या ठिकाणी खनिजे जी आहेत तर ती खनिजे त्या ठिकाणी सापडतात. आता पुढे की सायंटिस्ट बिलीव्ड दॅट billions of tons of minerals are to be found dissolved in the ocean water. हा जो काही महासागर जो आहे तर त्या महासागराच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत काय सांगितले, बिलियन्स ऑफ टन्स, अब्जावधी टन असणारे जे काही खनिजे जे आहेत तर ते खनिजे आहेत असं शास्त्रज्ञांचं त्या ठिकाणी मत आहे. देअर आर व्हेरी लार्ज रिसोर्सेस ऑफ टीन, क्रोमियम, फॉस्फेट, कॉपर, झिंक, आयर्न, लेड, मॅंगनीज, सल्फर, युरेनियम एक्सेट्रा इन द ओशन अँड सीबेड. काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी सागर असेल, महासागर असेल, याच्या तळाशी टीन म्हणजे कथील, त्याच्यानंतर क्रोमियम, त्याच्यानंतर फॉस्फेट, त्याच्यानंतर कॉपर म्हणजे तांब, झिंक म्हणजे जस्त, आयर्न लोखंड, लेड शिशी, मॅंगनीज, सल्फर, युरेनियम इत्यादीचे असणारे जे काही साठे जे आहेत तर ते साठे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समुद्राच्या तळाशी त्या ठिकाणी आहेत. पुढे वी गेट मेनी टाइप्स ऑफ द जेम्स, कोचेस, सेल्स अँड पर्ल्स फ्रॉम द सी. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की जे काही सागर जे आहे तर त्या सागरामधून अनेक प्रकारचे असणारे जे काही जेम्स मागे आपण पाहिले ज्याला आपण त्या ठिकाणी रत्न म्हणताना दिसतो, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलेले की या ठिकाणी कोचेस अँड सेल्स म्हणजे शंख असतील, शिंपले असतील, त्याच्यानंतर पर्ल्स म्हणजे मोती, हे काय होता असतात तर या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे सागरामधून आपल्याला अनेक प्रकारचे रत्न असतील, शंख असतील, शिंपले असतील, मोती मिळतात. आणि पुढे काय सांगितलेले पुढे काय म्हटले की रिअल पर्ल्स आर इव्हन कॉस्टियर दॅन गोल्ड. म्हणजे खऱ्या मोत्याची किंमत जी आहे तर ती सोन्यापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी अधिकची त्या ठिकाणी असते. आता या ठिकाणी काही आकृती आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी मोती त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर शंख शिंपले जे आहेत तर ते शंख शिंपल्यांची आकृती आपल्याला या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर काय असणारे जे काही मासे जे आहेत तर त्या माशांचे प्रकार या ठिकाणी दाखवलेले. उदाहरणार्थ या ठिकाणी की हॉर्शू असणारा जो काही मासा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता हॉर्शू का म्हटलेलं आहे तर घोड्यासारखा त्याचा त्या ठिकाणी आकार आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी हॉर्शू त्या ठिकाणी म्हटलेले. अशा प्रकारचा एक मासा जो आहे तर तो मासा त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय या ठिकाणी प्रॉम्पेट आहे. प्रॉम्पेट ज्याला आपण काय म्हणताना दिसतोय की अशा प्रकारचा असणारा जो काही मासा जो आहे तर त्या माशांचे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्रकार जे आहे तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी या आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. ही सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेले मराईन वेल्थ आहे. म्हणजे सागर संपत्ती जी आहे तर ती सागर संपत्ती आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय दिलेले की इन इंडिया फर्स्ट मिनरल ऑइल वेल सागर सम्राट was drilled in 1974 at the oil field called Bombay High for obtaining mineral oil and natural gas from the bottom of the sea. ही भारतात सागर तळ जो आहे तर त्या सागर तळामधून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली बॉम्बे हाय या ठिकाणी
काय सांगितलेलं आहे की सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर त्या ठिकाणी खणली गेली. तिची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम या ठिकाणी आपल्याला दिसते. बरोबर. पुढे द नॅचरल गॅस फ्रॉम दिस वेल इज कॅरीड व्हाया ए पाईपलाईन टू ए प्लेस कॉल्ड द उरण. का तर ही जी काही विहीर जी आहे तर त्या विहिरीमधून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण ही मुंबईच्या जवळचं असणारं जे काही ठिकाण जे आहे तर त्या उरण या ठिकाणी ते काय केलं ते नैसर्गिक वायू त्या ठिकाणी वाहून त्या ठिकाणी आणला जातो. त्याच्यानंतर पहा पुढे काय दिलेलं आपल्याला की मिनरल रिसोर्सेस फ्रॉम द ओशन. पाहत या ठिकाणी सागरी खनिज संपत्ती आपल्याला दिली. पहा पहिलं दिलेले थोरियम. आता या थोरियमचा वापर कशासाठी केलेला आहे पहा युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. इयत्ता 6वीला तुम्ही त्या ठिकाणी ॲटॉमिक एनर्जी पाहिलेली आहे म्हणजे तिच्याविषयीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेली आहे. तर अणुऊर्जा जी आहे तर त्या अणुऊर्जेच्या निर्मितीमध्ये थोरियम हे रेडिओ ॲक्टिव्ह असणारं जे काही सबस्टन्स आहे. हा कोणता आहे तर रेडिओ ॲक्टिव्ह अशा प्रकारचं असणारे जे काही एलिमेंट जे आहेत किरणोत्सारी असणारे जे काही मूलद्रव्ये थोरियम त्या ठिकाणी आहेत तर त्याचा वापर त्या ठिकाणी अणुऊर्जा निर्मितीसाठी त्या ठिकाणी केला जातो. दुसरं सांगितलं आपल्याला मॅग्नेशियम युज्ड इन द फ्लॅश बल्ब ऑफ द कॅमेरा. आता कॅमेऱ्याचा असणारा जो काही फ्लॅश बल्ब जो आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी मॅग्नेशियमचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला असतो. कॅमेरा तुम्ही पाहिला असेल किंवा मोबाईलचा कॅमेरा त्या ठिकाणी पाहिला असेल तर त्या कॅमेऱ्याचा जो काही फ्लॅश बल्ब जो आहे तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा त्या ठिकाणी वापर केला जातो. पुढचं आपल्याला दिलेले पोटॅशियम द मेन इन्ग्रेडियंट इन द प्रोडक्शन ऑफ सोप ग्लास फर्टिलायझर. या ठिकाणी पोटॅशियम जो आहे तर त्या पोटॅशियमचा उपयोग साबण काच खत निर्मितीमधील एक प्रमुख घटक म्हणून त्या ठिकाणी केलेला. आपण साबण सुद्धा त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला आहे. तर आपण त्या ठिकाणी धुण्याचा साबण तयार केला तर त्याच्यामध्ये काय केलं आपण सोडियम वापरले. आंघोळीचा साबण तयार करण्यासाठी काय केला तर पोटॅशियमचा वापर केला. म्हणजे साबण असेल काच असेल खत निर्मितीमधील प्रमुख घटक म्हणून त्या ठिकाणी पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमचा वापर केला. त्याच्यानंतर पुढे पहा सोडियम युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ द क्लॉथ अँड द पेपर. सोडियम जो आहे तर तो सोडियम कापड किंवा कागद निर्मितीमध्ये याचा वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला सल्फेट युज्ड इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. कृत्रिम रेशीम जे आहे तर ते कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी अशा प्रकारचं असणारं जे काही सल्फेट जे आहे तर त्या सल्फेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर बायो रिसोर्सेस इन ओशन जशी सागर खनिज संपत्ती आपण पाहिली तर तशाच प्रकारची सागरी जैविक संपत्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता याच्यामध्ये फिशेस लाईक प्रॉम्पेट त्याच्यानंतर सीर फिश also shrimps and prawns they are the sources of the proteins and vitamins and therefore mainly used as the seafood. पाहत की या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असते की प्रॉम्पेट असेल म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे जे काही कोळंबी असेल त्याच्यानंतर सुरमई असेल पापलेट असेल. पापलेट मासा जो आहे तर तो पापलेट माशाची असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती याच्यामध्ये आपल्याला दाखवलेली. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा हा जो काही मासा जो आहे तर तो पापलेट अशा प्रकारचा मासा आहे. त्याच्यानंतर इथे खाली बॉटमला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय दिसते कोळंबी जी आहे तर ती कोळंबीचं चित्र त्या ठिकाणी दिसते. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही मासे जे आहेत तर ते मासे आपल्याला त्या ठिकाणी समुद्रामध्ये मिळताना दिसतात. पहा कोणकोणते मासे सांगितलेले ते या ठिकाणी कोळंबी असेल सुरमई असेल पापलेट इत्यादी सारखे असणारे जे काही मासे जे आहेत तर ते आपल्याला प्रथिनं आणि जीवनसत्व यांचे स्रोत असल्यानं अन्न म्हणून या माशांचा काय करताना दिसतो आपण वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पहा काय दिलेलं अजून की ड्राईड श्रिम्स बॉम्बे डक पावडर युज्ड ॲज द पोल्ट्री फीड अँड इज ए गुड मॅन्युअर. पाहत सुकट असेल बोंबील असेल हे आपण त्या ठिकाणी खाल्लेल परंतु याची असणारी काही पावडर म्हणजे भुकटी जी आहे सुकट बोंबील यांची असणारी जी काही भुकटी जी आहे तर ती भुकटी कोंबड्यांचं खाद्य त्या उत्तम खत म्हणून
शेतीसाठी त्या ठिकाणी वापर केला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं सेल म्हणजे शिंपले. पहा याचा वापर कुठे केला जातो, यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. शंख शिंपले जे आहे तर याचा वापर औषध निर्मितीमध्ये, त्याच्यानंतर ऑर्नामेंट्स म्हणजे अलंकार असतील, त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स शोभेच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी त्याचा त्या ठिकाणी हे सेल्स जे आहेत तर त्या सेलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला फंगी, ज्याला आपण बुरशी म्हणताना दिसतो, यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. पहा त्या ठिकाणी बुरशी ज्या आहेत तर त्या बुरशींचा असणारा जे काही उपयोग जो आहे तर तो अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी वापर केला जातो. कोणकोणते प्रतिजैविक आहेत ते आपल्याला 8वी 9वीला आहेत, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पाहणार. त्याच्यानंतर शार्क अँड कॉडफिश, आता या ठिकाणी असणारे जे काही शार्क मासा किंवा कॉड मासे यांचा उपयोग कशासाठी केलेला आहे, यूज्ड फॉर प्रोड्युसिंग एडिबल ऑइल रिच इन व्हिटॅमिन ए, डी अँड ई. शार्क मासा असेल, कॉड मासा असेल तर याचा उपयोग ड, ई जीवनसत्वयुक्त असणारे जे काही तेल जे आहे तर ती तेल निर्मिती करण्यासाठी याचा वापर केला. त्याच्यानंतर पहा पुढे सी कुकंबर, समुद्र काकडी. आता समुद्र काकडी का म्हटलेलं आहे, काकडीचा जसा आकार असतो तर तशाच प्रकारचा या ठिकाणी मासा त्या ठिकाणी आहे आणि त्याला त्या ठिकाणी समुद्र काकडी त्या ठिकाणी म्हटलेले, बरोबर. आणि म्हणून पहा या सी कुकंबरचा उपयोग कशासाठी केलेला आहे, यूज्ड ॲज द मेडिसिन फॉर ट्रीटिंग कॅन्सर अँड ट्युमर्स. तर या ठिकाणी समुद्र काकडी जी आहे तर त्या समुद्र काकडीचा उपयोग कॅन्सर असेल, तसेच असणारं जे काही ट्युमर असेल, ट्युमर म्हणजे काय तर गाठ, ही रोखण्यासाठी या समुद्र काकडीचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी मराईन ॲक्युपेशन. आता या ठिकाणी मराईन ॲक्युपेशन म्हणजे काय तर सागरी व्यवसाय. आता कोणकोणते सागरी व्यवसाय आहेत ते आपल्याला दिलेले पहा. पहिला दिलेलं आहे की फिशिंग, मेन ॲक्युपेशन, मासेमारी हा त्या ठिकाणी प्रमुख अशा प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं आपल्याला सांगितलं आहे साल्ट फार्मिंग. आता साल्ट फार्मिंग म्हणजे काय, मिठागृह, ज्या ठिकाणी 6वीला तुम्ही पाहिले की समुद्राचं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते खाडीमधून आतमध्ये त्या ठिकाणी मिठागृहामध्ये त्या ठिकाणी जाताना दिसतं. आणि या ठिकाणी काय केलं ते बिग इंडस्ट्री म्हणजे मिठाची शेती हा मोठा अशा प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी केला जातो. तिसरं आपल्याला सांगितलं ट्रान्सपोर्ट बिझनेस, दॅट इज ट्रान्सपोर्ट बाय द सी, वाहतूक व्यवसाय, सागरी मार्ग, जलमार्ग याच्या साह्यानं आपण अनेक असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंची बोटीच्या साह्यानं काही करू शकतो तर त्या ठिकाणी वाहतूक जी आहे तर ती वाहतूक त्या ठिकाणी करू शकतो. तिसरं आपल्याला सांगितलं सी टुरिझम, सागरी पर्यटन. अनेक ठिकाणी असणारे जे काही पॉईंट जे आहेत, बीच जे आहेत तर त्या बीचवर अनेक पर्यटक त्या ठिकाणी येताना दिसतात. याच्यापासून मीन्स ऑफ फायनान्शियल इन्कम, आर्थिक उत्पादनाचं साधन त्या ठिकाणी बनू शकतं. आणि पुढे आपल्याला सांगितले की मॅन्युफॅक्चरिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, समुद्रामध्ये सापडणारे जे काही शंख असतील, शिंपले असतील तर याच्यापासून आपण त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे शोभेच्या असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू, ते असणारे जे काही शंख असतील, शिंपले असतील याच्यापासून शोभेच्या वस्तू ज्या आहेत तर त्या शोभेच्या वस्तू त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही सागरी व्यवसाय, मराईन ऑक्युपेशन्स आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पण आपण काय पाहिले, काय शिकलो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण आता काय काय पाहिले तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे की नॅचरल रिसोर्सेस आर इम्पॉर्टंट फॉर मीटिंग आवर नीड्स. आपल्या असणाऱ्या ज्या काही गरजा ज्या आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती त्या ठिकाणी महत्त्वाची. रिझर्व्हेअर्स ऑफ सम रिसोर्सेस आर लिमिटेड. काही साधनसंपत्ती जे आहे तर त्या साधनसंपत्तीचे असणारे जे काही साठे जे आहेत तर ते साठे त्या ठिकाणी मर्यादित आहे. देर इज द डेंजर दॅट एक्सेसिव्ह यूज विल लीड टू देअर अर्ली डिप्लिशन. नैसर्गिक साधनसंपत्तीचे साठे त्या ठिकाणी मर्यादित आहे आणि अति वापर जर आपण त्या ठिकाणी जर केला तर हे नैसर्गिक साधनसंपत्तीचे साठे जे आहेत तर ते लवकर संपण्याचा धोका त्या ठिकाणी. वी मस्ट कीप ए कंट्रोल ऑन द यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस टू मेंटेन द बॅलन्स इन द नेचर. आणि म्हणून नैसर्गिक समतोल राखण्यासाठी
नैसर्गिक साधन संपत्तीचा असणारा जो काही यूज जो आहे वापर जो आहे तर याच्यावर आपण त्या ठिकाणी नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. या ठिकाणी एक्झरसाइज दिलेली आहे पान नंबर 112वर, ती तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी पुढील अशा प्रकारचा असणारा जो काही चॅप्टर जो आहे तर त्या चॅप्टरला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.